हास्य आणि टाळ्यांनी हमखास रंगत आणणारे आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे एक 2 अंकी तुफान विनोदी नाटक लग्न शांतूच्या मेवणीचं. लग्न शांतूच्या मेवणीचं. कसली भानगड? अरे भानगडीचे लफडं कसलं? अरे ते शंका आहे. शंका म्हणजे कुशंकाच असणार. अरे नाही रे, शंका चांगली आहे. मला सांग, तू सकाळी पेरू करत असेल काय? अरे हा पेरू खाल्ल्याचा परिणाम नाहीये. पेरू खाल्ल्याचा परिणाम नाही? हो. मग कुठल्या चिमणीचं दुष्परिणाम की काय? मला चिमणीचं दर्शन घडलं नाही रे पोपटा. मला दर्शन घडलं ते कोकिळेचं. परंतु ते स्वप्नात. अरे गेलास? अरे लेका वाया गेलास. अरे काय होतास तू, काय झालास तू. अरे कसा वाया गेलास तू? नर्या. अरे माझ्या नावाचं अवमूल्य करणाऱ्या माणसा, तुझी अक्कल कुठं घाण टाकलीस की काय? नरेश कुमार तू डायरेक्ट नर्या म्हणून हाक मारतोय. उद्या तुझे शब्द ऐकून आजूबाजूच्या तरण्या टाट्या चिकण्या पोरी सुद्धा मला ए नर्या म्हणून हाक मारतील. काय मग बिघडलं कुठं? हा त्या तरण्या टाट्या पोरीनं तुला नर्या म्हटल्यावर त्या तुझ्या डॉक्टर आकाश कोसळणार नाही की तुझ्या पायाला जाऊन तुझ्या आपल्या पोटात घेणार आहे? तुला शेवटचं माझ्यावर सांगतोय, नाही तर तुला मातीतच गाडीन. तुला भूल देतोय. अरे नर्या, आपले वाद ते काय सांगून गेले काय? अरे अति राग आणि भीक लाग. देवा अति रागामुळं भावाला अरे चढ कुणी बी घरातून बाहेर काढलेला आहे. हा नरेश स्वाभिमानी स्वतःहून त्या घरातून बाहेर काढलाय. अरे मला नाव ठेवणारे एक मागं नागाला बघ कसं पायावर नाक घासायला लावतो ते. नर्या थांब. अरे घरात निरंजन बघून येतो. थांब. अरे आता निरंजन कशाला? अरे या तू एवढा पराक्रम गाजवलं, तुझ्या तोंडावर दिवे ओवाळायला. अरे दिवे ओवाळायला आधी दिवे लावावे लागतात. ते मी लावणारच म्हणा. काय मेलाचा चेहरा, अरे काय मेलाचा नवरा म्हणे दिवे लावणार. अरे तू किती झाला तरी काळा गावठी हिरो. माझी चर्चा करतोस तू? हा तुझ्या नदीचा फोटोच घेतो. सोपं नाही देणार. अरे माझी मस्करी करायला तुला येडबीड लागलाय की काय? हा तुला सांगून ठेवतोय, पुन्हा जर मला नर्या म्हणून हाक मारलंस तर बघ माझी सहनशीलता सपड्याची वाट बघू नकोस. तुला सांगतो कसे माझ्या वडिलांनी मोठ्या थाटामाटात माझं बारसं करून माझं नाव नरेश कुमार ठेवलं. तेही 50,000चं कर्ज काढत. म्हणून तुझ्या बाबांनी 50,000ची दारू पाजली असेल. मग पुऱ्या गावच्या अबूला पंचनामा गेला असेल. आता तू कोणाची अबू टाकायला निघालाय? नोकरीसाठी अर्ज दिलाय, पोस्टात टाकून येतो. बघू. अरे टाक त्या कचऱ्याच्या टोपलीत. अरे असा अर्ज करून नोकरी मिळाला तू कुठल्या मंत्र्याचा पाहुणा का सोयरा आहेस? अरे मग काय करू यार? त्यापेक्षा तू एखाद्या सिनेमा नटीकडे भांडी घासायला करत नाही. मी तुला भांडवल पुरवेल. मी काय त्यातला नटीच्या घरच्यावर हा नाही.
बघ बघ याला आपल्या घरानं सबूत कर म्हणते. अरे हेही दिवस निघून जातील. हे दिवस माझ्या नशिबाची दारं उघडतील. तो गेलता रे देवा आता, उघडला रे देवा, उघडला रे देवा आता, उघडला रे देवा. हा कोणाची दारं उघडली का काय? सर वाचूया. यातून काय काम नाही. बडजोडी येते पूजेनिमित्त नाटकाचे आयोजन. पण तू पावसाचा धुमा बघ. काय रे बाबा काय या पावसाचं पण काही खरं नाही. आलंय IPL मध्ये मुंबई इंडियन्स पहिल्याच तारीख. धोनी हरून घरात. चायला त्या धोनीला कधी जिंकता येत नाही. त्या क्रिकेट वाल्यांचं पण सांगता येत नाही. हल्लीचं बाबा फिक्सिंग चालू झालं. काय करणार आता. एक चांगली बातमी छापता येत नाही. अरे पैसे देतात 2 रुपये. बातमी नाही. हे काय उद्योगपती धनाजी घसाटीराम यांच्या 20 वर्षाच्या तरुण मुलीने आपल्या 40 वर्षाच्या ड्रायव्हरला एकांतात गाठून त्याची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. या तरुणीला पोलिसांनी अटक केल्यानंतर तिची जामिनावर सुटका केली. मूर्ख बाबा आता तूच वाच. अरे मी म्हणतो ह्या मुलीला अब्रू लुटण्याची अवस्था सुटलीच कुठून. हा मी म्हणतो सुटलीच कशी. आणि तिला जर अब्रू लुटायची होती तर आम्ही काय मेलो होतो. तिला अब्रू आमचीच लुटायची ना. पुढे तू नोकरी शोधासाठी जाणार होता त्याचं काय झालं. अरे गेलो रोज 200 रुपये दे मला असा डील केला मालक. आता तूच मला सांग 200 रुपये टाकल्याला तरी पुरतात काय. अरे 200 तर 200 कंपनी चकट एक पीस बसण्यापेक्षा ते बरं नाही का. अरे चॅट 200 रुपयाची नोकरी करणार आमच्या प्रतिष्ठेला शोभणार आहे. त्यापेक्षा आम्ही फुटपाथवर बसून केळी विकीन. बघायचं तुला बघायचंय बघू. हे बघ अरे केळी ले लो केळी. ओ काकी केळी ले लो केळी. 10 का 5 20 का 2. ओ काकी ओ भाजी घ्या. ओ भाजी घ्या. ओ तिकडे काय जाता. अरे बाबा फुटपाथचा भाव काय चाललाय ते तुला माहित नाही म्हणून तू असं बोलतोयस. हे फुटपाथचा मालक म्हणून बक्याबाईचं भाडं वसूल करतो मी. तो आपला चांगला मित्र आहे. तो आम्हाला कुठेतरी चिकटविलच. तो ना तो चिकटवेल तुला. अरे हा बघ आत आल्याने विचारतोय हात येऊ का. हो या 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 शांतारामराव या या अशी पुढे या या या. पंचायत हाती वाळू काय जोडं काढा आणि काय पाय धुवून द्या. चप्पल शांतता जोड्याने पूजा करा. म्हणजे 2 दिवस भांडी घासा आला म्हणून राग. अरे मला राग येऊन काय करू. आणि हो तुला जर जोड्यानं मारलं तर आमचेच जोडे फाटतील नाहीतर काय. अरे तुझ्यासारख्या बेवड्याला बोलून काय उपयोगच होणार नाही. बेवडा तो बेवडा त्याला बेवडा. अरे शांतू नरेश बोलतो ते बरोबर आहे. मला ते का पटत नाही. आता तुम्ही पाया चुपचाप बसा आणि माझा पराक्रम बघा कसा. घेतलेली उतरायच्यात सगळी कामं कशी झटपट करतो का मला. घंटो का मिनिटो में करता है शांतू. एका संजीमा नट्टीच्या घरी 3 वर्ष काम करतो. सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. सर्टिफिकेट भांडी घासायचं काम ना. नट्टीचा तो आणता
तिच्याकडे आणि मी दुसरं कसलं काम करणार, त्याला आपलं जुन्या भांड्याचं. हो तुम्हाला सांगतो, जुन्या भांड्यात आणि काकाला हातखंडच होता माझा. मग ती नोकरी का सोडलीस तू? अरे काय तुझं थोबाड, तुझ्यावर मार मारायला या जगात काय पुरुष लोकांचा दुष्काळ पडलाय? या थिंडीने ना मला हाकलावून लावलं. तर मुद्द्याची बात सांगतो साहेबांना, माझ्यासारखा सर्टिफिकेटवाला माणूस तुम्हाला शोधून बी जाणार नसतं. तुम्ही आपल्या गावाकडचं पडला म्हणून मी इथं काम करता. माझं काय परवडत नाही. म्हणजे पगार वाढवून तुला हवा की काय? मला काय पगार वाढवू नको आहे. तुम्ही दिला तो नको मी मानणार नाही. चालू लागल्या लक्ष्मीला हाताळत माझं काय मस्ती आले का काय? जा, आता भांडी घासून घे जा, आलाय मोठा. जा. काय म्हणे, सिनेमाटीने सर्टिफिकेट दिलं याला, याला भांडी घासायचं. बघायला लोक गोळा होतील. तर बघितलं तर बघितलं काय? आणि खरं सांग, खरोखर तू लोकांनी बघितलं नाही? बघितलं तर बघितलं. लोकांनी माझ्याकडे बघावं म्हणून तर मी नागिनी सारखी डुलत जाते. पण ते मला सांग, तू 4 दिवस का नाही भेटायला आलास? अगं कामच होती, एक मिनिट सुद्धा मोकळा वेळ नाही. पण तसा देणार तो तुला भेटायला. टेकल्या देवा दंडवत घालू नको. देवीच्या चरणी साष्टांग नमस्कार या भक्ताचा. मी देवी आणि तू कोण? म्हसोबा की काय? मी तर का आले माहितीये का तुला? तुला हुक्की आली असणार. कसली? भेटायची ग. भेटायला नाही, मी इथं राहायला आले. कायमची. कायमची राहायला? हो, मला पळवून आणण्याची हिंमत तुझ्या अंगात नाही. त्याच्यामुळे मी आले इथून पळून. तुला दुसरा कोण भेटला? काय म्हणलास? नाही म्हणजे तुझ्या या थापा माझ्याजवळ पटायच्या नाही. थापा नाही, आपलं लफडं म्हणजे प्रेम प्रकरण हे माझ्या काका काकींना समजले. त्यांची तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली आहे. होय? मग अगं मग अंडावर पाणी घ्यायचं, बतायचं नाही आमच्या डोक्यावर. तूच जा त्यांच्या समोर. माझी काकी तुझ्या हांडा टाळक्यातच फोडेल. ती जोगजण काय बोलले माहितीये मला? कार्टे तोंड काळं करून जा इथून. कुठं? दगडाकडे जा असे बोलले. आता दगड कोणाची? अरे धोंड्या, दगड नाही, दगड दगड म्हणजे घो. तुझ्या औषधा घो. अगं म्हणजे तुझ्या औषधा घो, तुझे
तुझे बाबा गावाला असताना त्यांनी तुला असं तोंड काळं करून जा म्हणून बोलायला नको होत ग. असं म्हणतोय. ते तोंड काळं करून जा म्हणले असले तरी मी तोंडाला पावडर लावून आले. चला ना, आपण लग्न करूया. चल. माझे पप्पू पिताजी. पप्पू पिताजी? अगं शॉर्टकट आहे ग. माझे पप्पू म्हणजे परमपूज्य पिताजी. त्यांच्या बच्चा तुझ्याशी लग्न केलं. माझा सराव असेल बाळा. हृदय तुझा म्हातारा. अनुभव घेत तुला आता. अरे माझ्या टिकलीच्या धन्या, त्यांनी तुझा जीव घेतल्यावर माझं कसं होणार? अगं तुला दुसरा पण भेटला नाही तर माझ्या नादी रडत बस. अरे माझा राजा, अरे माझ्या सोन्या, मला असं एकाएकी सोडून जाते ना, तुझ्या मनाला शरम कशी नाही वाटणार? आता मी उघडी पडणार. अरे देवा, मी मेला तू उघडी पडणार. नको माझ्या नादी, नको ना उघडी पडू. नको म्हणलं तरी मी उघडी पडणार. तसं पण मी मेल्यावर तुला कुठं अडवायला येणार आहे? कोण उघडी? तुझ्या डोक्याचं खोकं झालं ते. अरे उघडी पडणार म्हणजे मला कुणाचा आधार नाही उरणार. मला वाटलं अगं तू रडतेस कशाला? उगी होती माझ्या राणी. नको नका काढू डोळ्यातून पाणी. रडू नको, तोंडाने बोल. तोंडात नाही मग कशाला बोलतीये? अरे सातू काय बोलतोस काय तू? अरे संध्या, नाना गेली तरी तू रडत कसं नाही? असं तुझं डोकं बिकं फिरलंय की काय? अरे नाना गेले म्हणजे तू आपल्या मर्जीप्रमाणे लग्न करायला मोकळा झालास. अरे शांत मुलगा. अरे तू गप्प बस रे. तुम्ही मलाच गप्प बसा. बापसापर्यंत मी तुम्हाला रंबा अधिक वाटते. पुरे पाचवीच मिळतील. आज आपण त्या परत मिळालं. हे संध्या, तुझी दाखली बसली का? माझा अपमान करणाऱ्या माणसाला इथून चालता म्हणून बघितलं. मला आकलून लागला. बाप याला हवाय. ए बाप कुणाचा काढतो? चंद्या, काय करू आता? तुझ्याने काही होणार नाही. मी शिस्ता दाखवते याला. तुम्ही काय बी दाखवा. त्या गावाला नाही. तुला काय मस्ती चढली? करतोस? मी इथच्या बापाबद्दल बोलले का? मी माझ्या बापाबद्दल बोललो. माझ्या बापाने सांगितलं म्हणून मी इथं काम करतो. हे पण बरोबर आहे. तुझा काहीतरी गैरसमज होते. मग हा बाळा जर रडत होता तो कशासाठी? मला वाटलं तुम्ही रडता म्हणून मी रडा लागला. मला वाटलं नाना ओरडले रडतात. अरे नाना ठणठणीत आहे. ही माझ्यासाठी रडत होती. अशी मागणी आहे होय? तुमच्यासाठी का बरं? तू आता शांत बसायला काय घेशील? तुमची द्यायचीच इच्छा असेल. नवटक पाहिजे पुरं. हे बघ, तुला सांगून ठेवतो, दारूचा जर पुन्हा नपाडस ना तर तगडी तोड तुझी. शांतू दोस्ता, इथं संकट आहे रे. संकट तुझं अडकलोय. संकट? मी बया गाल्या पडून बघते का काय? तसं नाही रे, तसं नाही. अरे, मोठा घोटाळा झालाय. घोटाळा? तरुण पण जास्त घोटाळे व्हायचे. तुम्ही घाबरू नका. माझ्या ओळखीचा एक चांगला डॉक्टर आहे. मला घोटाळ्यातून ना सुखरूप बाहेर काढेल. 2 तासात सुखरूप घरात परत. अरे गधड्या, त्यातला घोटाळा नाही. तरी मी म्हणतो काय? बाजारात एवढे उपाय असताना तुम्ही असं आपण होऊन देऊ शकत नाही. अरे बाबा, आमचं एकमेकांवर प्रेम आहे. प्रेम म्हणजे डपुला. अरे डबलं नाही रे बाबा. लपलं लपलं. डपुला आणि हिच्या काका काकीने हिला घरातून हाकलून लावले. अशी मागणी आहे. काय हरकत नाही. झटपट लग्न करा. पटपट
खटपटीला लागा. कसली खटपट? तू लग्नाबद्दल बोलतो. अरे ही गोष्ट जर नानाला कळाली ना तर नाना धावत मुंबईला येतील आणि माझे कान उपटतील. एवढी भीती वाटते लपड करायचं कशाला. लाखातली गोष्ट बोललास बघ तू. पटला ना. हो लाखा जगाली आपली बातच नसते. साहेब लक्ष्मी आपल्या पायाला आले. हेमा तुझे पाय पुढे कर बघू. कशाला कशाला? अरे लक्ष्मीच्या पायावर डोकं ठेवतो. हा, तू तेवढा चान्स बघतोस. मी आता कुठं राहू? इथंच राहा आणि साहेबांची पुस्तक सोय होईल. सोय? अहो, साहेब हॉटेलला जेवायला जातात ना म्हणून म्हटलं. साहेब बघा तुझ्या काकाकडे तुझ्याला रागवले असतील पण आता त्यांचा राग शांत झाला असेल तेव्हा तू अगोदर घरी जा. मी पटपट आपल्या लग्नाच्या तयारीला लागतो आणि झटपट वरात घेऊन तुला न्यायला येतो. मी वरातीत नात्याला माझ्या सगळ्या येण्यातल्या पोराला घेऊन येतो. कानातले गणपती काढता तुझ्या. आमच्या भ्रष्टाचाराच्या ठिकाणी गणपती बाप्पा प्रगट आला म्युन्सिपाल्टीचा माणूस आहे तो. चंद्या, मी कुठं राहू ते सांग. अगं त्याचा विचार करतोय मी. विचार कसला करतोयस डोंगराचा? तुला नोकरी आहे, राहायला जागा धागा आहे. आपण चल लग्न करूया. अगं पण या खोलीत मी एकटा राहत नाही ना. मग तुझ्या 2 उपटसुंब मित्रांना बाहेर राखलो. अगं ते बेकार आहेत. खातील काय, जातील कुठं आणि खातील काय. दगड मिळालती बारीक सारीक नोकरी करायला नको. नाहीतर मरू नको. हो पण तुम्ही तुझा कष्टप्रिय साहेबांनी करावा लागेल. मी काय म्हणतो तुम्ही त्यांच्याशी बोलू बघा. कदाचित ऐकतील तुमच्या कुठे चिकटतील. हे बेवड्या अरे त्यांना हे प्रकरण कळता कामा नये. नाहीतर ते नानांना सांगतील आणि नाना त्यांच्याऐवजी मलाच घरातून बाहेर काढतील. खोली आहे ना नानांच्या नावावर आहे आणि ते दोघं इथं नोकरीला लागेपर्यंत त्यांना ठेवून गेल्याची सक्त ताकीद दिली नानांनी. काय आयडिया वगैरे सुचते काय ती बघ. तुला काय सुचते काय? तुमच्या डोक्यात एक आयडिया आली. सांग सांग, पटकन सांग. हा तुम्ही साहेबांना सांगितलं त्यांना पटलं तर ते आपलं तुम्हाला सांग. तू एक काम कर ते दोघे याची वेळ झाली तू जा बघू. मला फुटवायची लाईन करू नको. अगं तुझी मैत्रीण ना ती जयश्री काय हा तिच्याकडे थांब मी येतो तिथं. तोपर्यंत आम्ही आयडिया लढवतो. काहीतरी idea लढवतो. पंधरा मिनिटात जर तू इथे आला नाही तर मी इथे कायमची राहायला येणार. कायमची. चांगलेला बरं दिसतंय. आपल्याला काय अगं तुमचं पाणी पाडाले. पोटच्या पाण्यात थंड होणार तिसऱ्या पाण्याची गरज नाही. अरे त्यांना काय कळतं का म्हणे. तुला काय युक्ती सुचली होती ना ती सांग बघू. तू अशी कर समजा तुला आवड झाली. सगळं इथं बोलायचं ना. तुम्ही मला माझ्या केबिन मध्ये येऊन सगळ्यासाठी आपल्या चालीचे जिन्या लागले. ठीक आहे जा येतो. आता काय राहिलं तुझं पण. पेट्रोल संपलं जरा सोय होईल का. अरे सकाळ संध्याकाळ दारू पिऊन कधीतरी पटकन मरशील. गचकशील पटकन. हे मात्र खरं आहे बघा. दारू पिणारा काय खरं नसतं. पण काय एक लक्षात ठेवा या दारूच्या लक्षात माझं जर का अचानक झालं तर माझ्या पिंडात भोगत दारू सोडायला मात्र हे मात्र बरोबर बोला. तुझ्या पिंडाला शिवणारा कावळा तो सुद्धा बेवडाच असणार.
बरोबर पुष्का. लवकर शिवून घे ना तू कशी. अरे नाही ना झालं. अरे नाशिकच्या पक्याबाईला भेटायला गेलो होतो, पण तो आपल्या ठिकाणावर नव्हता. म्हणून त्याची चौकशी करायला नाशिकच्या पानवाऱ्याकडे गेलो. तर तिथे बाजूला उभे असलेल्या हवालदारानं अरे पक्याबाईचा माणूस सोडून माझीच मानकुडी धरली. अरे असतोच काय. अरे पाया पडून कशी कशी गाया पाय करून तिथून सटकलं. अरे धंदा करायचा म्हणजे असा माल खावाच लागतो. अरे तो तूच का साले मार करतोय. मगाशी काहीतरी सांगितलं होतं. अरे तुझ्यासारख्या वासूला तिथून टाकवीनच कशी. अरे ते महत्वाचं नाही रे. मग पण आपण घरी नसताना ती तरुण मी घरात शिवते. अरे याचा अर्थ काय? याचा अर्थ काय असेल? याचा अर्थ चांगल्याचं लग्न. सध्याचं लग्न आता आला ना की त्याला स्पष्टच विचारतो. नाही नको बाबा. अरे इथे तो आपल्या घरातून हाकलून लावायचा. अरे छट रे यार. अरे त्याची लपडी आपण नानांना सांगू नये म्हणून तोच आपल्याला टरकून आहे. अरे जा घाबरतो का तुला? सरकार माणूस आम्ही तुला 12च्या भावात टाकलं सोडणार नाही. हलकट झालंय बेशरम. आता सरकारी माणसाच्या तोंडात शिवे शोभत नाही म्हणून गप्पा बसतो. समजलं ना? हो 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 साहेब. साहेब गेलो उन्हात. मला कुणाचं ऐकत नाही. हो इकडे बघा तरी. तुमच्या थोबडात हो शांत व्हा. माफ करा, मी तुम्हाला नाही बोललो. त्या बेवड्याचा आसरा गेला होता ना म्हणून सांगू. हो जरा शांत व्हा आणि सांगा इकडे कसं काय वाट चुकला. हो इकडे वाट चुकायला मी म्हणजे काय सर्किटला तंबूतून पळालेला घेंडा वाटलो की काय. महाशय संत्री विकणाऱ्या बाईच्या झोपड्यापासून ते मंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत त्याच्या आकृत्याने वाट बघतात ना असा मेघदूत कम पोस्टमन आहे मी. हो आमच्या बागेचं होतं जातं ते आम्हा पोस्टमनांना लवकर वरची जागा मिळते. वरची जागा म्हणजे प्रमोशन. हो प्रमोशन नव्हे, वरची जागा म्हणजे स्वर्गातली. हो जास्त दिवस पेन्शन खायला आम्ही पृथ्वीवर थांबतच नाही. हे मात्र तुमचं दुर्दैव. हो सुदैव म्हणा. जे साहेब सांगतात पोस्टमन जनतेची जे प्रामाणिकपणे सेवा करतात ना त्याचं फळ म्हणून पोस्टमनच्या सेवेला रंभा झुणका असतात. ते कसले वरती जातात ते खाली नरकात जाणार असं का हो? कारण ते कधी वाटत मिळत नाही ना. हो तुम्ही इकडे कसे आला तो? हो तो मटकेवाला दुके दादा त्याच्या पोरीनं माझ्या अंगावर कुत्री सोडली. त्याच्या पोलिसांचं तुझं भांडण झालं की काय. हो नाही हो ते आगाऊ काठी आहेच तशी. हो साहेब. म्हणजे तुम्हाला कसा काय अनुभव? तशी दिसायला कोणी कोणती पण अंगात प्राणक आला. नवऱ्याने सुरचिटी दिले पण नवऱ्यापेक्षा त्या कुत्र्यावर जीवन. तुम्ही इतकं तापताय कशाला. हो अशा म्हशीला ताळ्यावर आणायला हा मस्तवल्याला रेड्याच हवा. हे जाऊ दे मुद्द्याच बोलावं. हो तिथे एक पत्र आलं होतं ते देण्यासाठी मी दरवाजा खोलला. दरवाजा कोणी उघडेला म्हणून दरवाजाला असलेल्या पटीला मी डोळे लावले. हो मग डोळे कशाला लावायचे. ओ पत्र फटीत आत टाकायचं ना. ते सोडावं. मग दरवाजाच्या फटीला मी डोळे लावल्यावर आत काय बघितलं असणार. ती बया तो कुत्रा. ती बया तो कुत्रा. तो चक्क मुके घेत होते. ओ मुख्य हो सोडा हो बघू द्या. हो पत्र. तिकीट काढता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असे तमाशे बघायला मिळत असणार. हो तमाशा काय चक्क ब्लूप्रिंट म्हणा. बघा बोलण्याच्या ओघात पत्र देऊन राहायचं राहिलं. या बघा. बरं हे घ्या तुमचा मित्र. पुन्हा भेटू हा. चला बा. हे रुपया माझ्या अंगावर फोटो.
अरे मग ते खोलल्याशिवाय मला कसं कळणार? खोल ना लवकर. वाचू दे. वाच 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 वाच. अरे आवाज आवाज आहे राजाचा. कोण अडवतात ते सुटत. चल रे गोड्या. अरे रात्या तुझ्या घोड्याला लगाम दे, नाहीतर तुझे दात पडतील. आराम जाते. दात पडले तर कवल्याला नाही. आणि कवले पण पडले तर तुमच्या नानाची जाण. अरे तसं असेल त्याचा उतारा करायला हवा. हो 3 धारेचं लिंबू त्या पिसाचा पांगडा त्या पिसाचा कवला उतारा करायला हवा. अरे काय आले अरे याच्या डोक्याचा स्क्रू ढिला झाला वाटतं. अरे डोकं आहे म्हणा ना. विचारायचं लग्न होत नाही. अरे लग्न लग्न काय या राख्याला बाईला काय पावी नव्हतं होता का. अरे मना बरीला पोरीला उचलू आणि लग्न नाही. अरे पोरीला उचलून आणलं तुझ्यासारख्याला जमणार आहे काय? अरे जमलं नाही तर तंगडी तर मोडत मी. नालायक पुरी कसा आहे रस्त्यावर पडत अशा होडीत आणायला. अरे ह्याला पोरीच्या तंगडीची अजून करामत माहित नाही म्हणून असा बोलतोय. अरे एक पडली ना तंगडी तर तुझी 32 करतील लगडी. पूर्ण पूर्ण कशा पाठ्यामध्ये जीव देस. छे 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 बादलीवर पाणी वाया घालायची माझी इच्छा नाही. अरे मग उंदीर मारायचं औषध घे. खामोश. या राख्या बाईची भंगच करताना तुम्हाला शरम कशी वाटत नाही. आरपार करू का. फुल देतो खाऊन देतो. अरे सूर्याची झाड मारून घे. 20 रुपये द्या. अरे कशाला 20 रुपये वडापाव खायला. सुरीला धार काढायला. आमचे मान कापायचे. तुझ्या खिशात 1000-2000 रुपये असतील तर मी माझी मान कापून घेईन. अरे तुझे मान कापण्याचा आणि आमच्या पिशाचा संबंध काय? अरे मी मेल्यावर लाकडाचा खर्च तुम्हालाच करावा लागेल. शिवाय मशाला जायचं म्हणजे हे घ्यावंच लागेल. अरे उचल. अरे राम राम. राम राम. राम राम. राम राम. अरे राम राम. अरे राम राम. पोचवायची तयारी पोचवायची. दोस्तांनो थांबा मी तिचा अखेरचं दर्शन घेऊन येतो. चल रे गोड्या. माझ्या मुलीला बघून बघतो काय मला तुझ्या नवरीची मस्करी करायला हा कधी गेला होता तुझ्या सासरकडे? माझी मुलगी आले माझ्याकडे मुंबईत राहायला. अरे तुझ्या मेहनीची मस्करी करायला मी कधी गेलो तुझ्याकडे? अरे काय काम आहे? नेहमी केव्हा कटो करायची ना थांब तुला बोलवलं. तुम्ही मस्करी केली तुझी सांग. हाच तो त्या दिवशी मला म्हणत होता खूप संगती ना माझ्या तू येशील बदमाश. काय रात्या काय खरं आहे काय? जे रे जे मी हिला ओळखत सुद्धा नाही. अरे मग तिनं तुझ्यावर कसं काय घेतला? आमचं नाव का नाही घेतलं? मला पण तेच वाटलं. साला चोर तो चोर आणि वकील तू.
अरे पण तरी पण संजय, आता तू सांगायचं नाहीतर तुझ्या कामच्या माझा काम काय करतोस तू? आपण पण राजा बोलते एक दिवस तुझ्या मेवणीला पळून येतो. आपण करून मानणार असं दिसतंय. भाऊजी मला भीती वाटते होत्या मावाल्याची. माझी मला घाबरू नको. आपले साहेब आहेत ना तेवढ्या बनकडे भेटो. त्याला जागा तारा कुठं आहे माझा कुठं फिरते आणि रात्री येते तिथे काही पडायला म्हणजे त्याला झोपते हो. अरे पण तुझी मुंबईत जागा थारा नसताना इथं बोलवलीस कशाला मुंबईला? माझ्या सासऱ्याला पटवलंय तिचं लगीन करायचंय. तू कशाला लागते? हो माझी मेवणी शिकलेली आहे. तिला चाकर माने लावला बघा. आता तुझ्या मेवणीला कोणी पण पसंत करी तुझी मेवणी. आणि हो शांतू तुला अक्कल बिक्कल आहे की नाही? अरे तुझी मेवणी मुंबईला आली आणि ती जिन्याखाली झोपते हे तू आम्हाला सांगितलंच पण नाही. अरे आम्ही गेलो असतो जिन्याखाली झोपाय. काय म्हणे तिची सोय केली असते आपण आपल्या मुली. करा तुमची सोय करा. नाही तुझ्या मेवणीची तर सोय होणार नाही. त्यापेक्षा मी तुला 2-4 हजाराची मदत करू शकतो. अरे तुला अक्कल बिक्कल आहे की नाही? आता शांतूला पैशाची गरज नाहीये. अरे तिची मेवणी सांगायची असताना पैसे काय कोण पण देईल. मुली घेऊन तुला भांडायची विचारची मी झोपायची कुठे? तिची जागा तिची सोय आपण आपल्या खोलीत करूया. नाही अजिबात जमायचं नाही. असं करू नका. काय बी करा आणि कसं बी करा. तिची 8 दिवस राहायची सोय करा. लग्न जमेल हो. अरे चल द्या एकमेकाकडून काय अवघे झाले सुपंत. हे तुझं बरोबर आहे. पण एक तरुण पोरगी आपल्या खोलीत राहते हे जर नानाला कळलं तर काय होईल? अरे ते आम्ही बघू. तू फक्त हो म्हण. हो म्हणजे वेळच आहे कशी ती. नानाने विचारलं ना तुमचं नाव सांगेन मी. हो हो चालेल. चालेल शांतू तुझी मेवणी राहू दे इथं. माझी काही हरकत नाही. ते उपकार झाले बघा सर. इथं राहायचं या साहेबांना चांगलं चांगलं करून द्यायचं. तुला किचन दाखवते जायचं. चला किचन मध्ये. भाऊजी खरं हे साहेब काही बोलतच नाहीत. त्यांना जरा पण माणुसकी नाही. कोणाला मला? हो भाऊजी तुम्ही मला गावाला सोडा बघू. उगाच माझ्या लग्नापायी ह्यांना कशाला त्रास. असू दे. आता त्याने राहायची परवानगी दिली. तू चल किचन मध्ये. किचन मध्ये किचन मध्ये गेली. आता किचन मध्ये सामान नाही. चला मी तू जा मी बघतो. किचन मध्ये सामान आहे. सामान कोण आणणार? अरे सामान आम्ही आणू. आणि पैसे? पैसे तू दे. पैसे मी देऊ? मग तरी मला वाटलंच ते टाइमपास काम धंदा करत नाही काय कुठे गेले. पैसे बोलतोय हे घ्या. बाकीचे पैसे मला परत द्यायचे कळलं? हो लवकर घेऊन या भाजी. घेऊया. अरे हो नानाने पत्र पाठवलंय. तेव्हा चंदोबा तिने टाळी. जे काही एक प्रश्न मिटला. आता आपण नवराच्या तयारीला लागूया. हे पत्र कोणाचं? हे नानाच आहे ग.
ती वर पोचल्याचं मजबूर आहे की काय? नाही मला नाही जमायचं. तूच वाच वाच. अगदी कोंबडीच्या काळजाचा आहेस तू. ऐक, चिरंजीव चंदू यास तीर्थरूप नानांचे अनेक आशीर्वाद. मुद्दाम पुत्र लिहिले तरी आपल्या गावचे सखाराम बापू गावाला आले आहेत. ते सांगत होते तू कुठल्या तरी मूर्ख पोरीच्या लफड्यात अडकलेस. चंद्या, ही मूर्ख पोरगी कोण? आणि कोण असणार तू? आता नानाला कसं वाटतंय ग? मला मूर्ख म्हणाला. तुझा नाना काय दीडशाना समजतो काय स्वतःला? ही पत्राची पद्धत झाली. ते जाऊ दे, त्यांना उत्तर पाठव की ह्या मूर्ख पोरी सोबतच तुमची सून म्हणून गाठ पडणार आहे. आली मोठी. पुढं वाच. त्या पोरीचा नाश तू सोडला नाहीस तर तुझ्यावर बापाला सोडायची वेळ येईल. हे छत्र्या, तू दे ना सोडून नानांना. तुझ्यासाठी जन्मला त्या हक्काला काय भाव जमायचं. पुढं वाच. नीट दमडीच्या पोरगीसाठी तू बापालाही सोडशील याची मला खात्री आहे. म्हणूनच तुला इशारा देऊन ठेवतोय. माझ्या खोलीत तुला राहता येणार नाही. तुझी कान उघडणी करायला मी 10 तारखेला मुंबईला येत आहे. तुला बुद्धी झाली तर एसटी स्टँडवर ये. आम्हाला पैसे द्यायला नको. ओ अमार, पाठी घेऊन जा स्टँडवर. आता तारीख आहे. ए, आज 10 तारीखच आहे. काय? आज 10 तारीख आहे? मग अरे बापरे. आता नाना येणार. सगळीकडे येणार. आता नानाला काय सांगायचं? सांग की हे हेमरांनी तुमच्या घरची लाडकी सून होणार आहे. नाना तुझी जीभ उठून तुझ्याच हातात देतील. आता काय ठरलंय? तू सांगायचं मी शांतूची मेवणी. पुढं काय? पुढचं पुढं बघू. मी आता जातो. आता कुठे जातोय? नाक्यावर जाऊन येतो. कशाला? पोरींना तुला आवडेल गिळायला? नाक्यावर माझी मावशी राहते. तिला हे आपलं सगळं प्रकरण सांगतो. म्हणजे ती ना बरोबर करते. अगं थट्टा करायची वेळ नाही. शत्रू आपल्यावर चाल करून येतोय. आपल्याला त्याचा मुकाबला करायलाच हवा. दादा, शुभ कार्याला निघाला आहेस. माझे शुभ आशीर्वाद तुझ्या नेहमी पाठीशी आहेत. यशवंत हो, कीर्तिवंत हो. कशी आता राणी सरकार. भैया, तुम्ही लवकर आलात. हो हो, वाड्याकडे धावत गेलो आणि विजयबरोबर बोलत आलो. बरं झालं. आता मी जेवणाचं बघते. हो हो हो. ती पण घ्या भाजी. तो भाजी बिजी चिरायला मदत हवी असेल तर मी इथे आहे. मसाला वाटायचा असेल ती पण इथं आहे. दोघांना येतात ही कामं. हो हो हो. मग भांडी कोण धुणार? भांडी मी धुतो. कपडे कोण धुणार? कपडे मी धुतो. भांडी तू घास ना, कपडे मी धुतो. अरे तुला नाही जमणार चोळायला. अरे, थांबू नका. मला गरज लागली तर मी बोलवेन तुम्हाला. हो हो ठीक आहे. अरे शांतूची मम्मी काय फटाकडे आहे रे. अरे फटाफट काय. हे चंद्या. अरे बाबा. डब्बो काय डब्बो. तुमचे काम कुठले की काय? अरे असे माझ्याकडे काय बघता घरात चोर बसल्यासारखा? नानानू असं कसं काय अचानक आलं? अरे शेवटीच्या माझं पत्र मिळालं नाही का तुला? हा बघ, त्या भेलपुरीवाल्याकडे माझी बॅग आहे. ती घेऊन या बघू. मीच जातो. बरं काय रे? चंद्या कुठं? विचारून सांगतो. हेमा हेमा? हेमा? ही हेमा कोण? ते
हेमा मालिनी हेमांगी मेवणी आट्यानं बायकोची मेवणीला ठेवून घेतलं की काय मग कसं अरे लग्न केलं आणि मला सांगितलं सुद्धा नाही आणि काय रे तुम्हाला इथं कशाला ठेवलं होतं लग्नाचे लाडू खायला तुमचा काहीतरी गैरसमज होतो ना चंद्याने अजून लग्न केलं नाही हो नाही केलं ही कोण बाया ही मेवणी शांतीची असं काय ग त्या ठोकायला अक्कल नाही पण तुला तरी लाज शरम वाटायला पाहिजे तिथे येऊन राहायला त्याचं काय झालं नाना सांगतो त्याचं काय झालं बघ मला काही सांगायची गरज नाही काय समजायचं तर समजलं मी अरे आपल्या खोलीत नंद्या तू कुठे गेला होता आम्ही एसटी स्टँडवर गेलो होतो चौकशी केली तेव्हा कळलं एसटी लवकर आली म्हणून आपली चुकामुक झाली अरे एसटी लवकर नाही अरे गजरीच्या काल पोचताना एसटी आज पोचली मग तुम्ही अरे मी कालच आलो टेम्पोनं अरे रात्री तुझ्या मावशीकडे उतरलो होतो काल एसटीचा संप होता ना नाही मला पण बोललं नाही एसटी स्टँडवर अरे बोलणार कसं तू एसटी स्टँडवर गेलास तर ना अरे रिक्षातून येताना बघितलं मी तू पेपर स्टॉलवर सिगारेट ओढत उभा होतास बरं ते सर्व जाऊ दे आता आपण मुद्द्याचं बोलूया हे मुद्दा पुन्हा चांगला आहे त्याचं काय आहे नाना या दोघांना नकोच म्हणत होतो पण या दोघांनी हे बोला ना का तुम्ही हो नाना ते खरं आहे घेऊन घ्यायला आम्ही जाऊ काय म्हणजे शांतू चांगला माणूस आहे आणि चांगल्या माणसाची मेवणी ही चांगलीच असणार ना बाबा तसं तिच्या चेहऱ्यावर वाटतंय खरं शांतूनं हिचं लग्न जमवायला हिला मुंबईला बोलवले हो बिचारी घ्या काय झोपायची आता तुम्ही सांगा अशा बाईक माणसानं घ्या काय झोपायची म्हणजे काय हो बाई माणूस काय काय लागतं बाहेर तिथे जावं लागतं एकटीला करायचं अरे पण तुम्हाला तिघात तेवढ्या धोका नाही ना तिला खरं तर नाना तुम्हाला शंकाच यायला नको होती आम्ही तुमचेच पार्स आहोत या शांतूनं विनवणी केली म्हणून ठेवून घेतली हो मिळवली काय चक्क नाकाच्या आमच्या पायावर आपल्या मेवणीसाठी हो हो तुमच्या भीतीमुळं याच्या काळजाला बाजार फुटत नव्हता मूर्ख कुठला अरे आज चंद्या अरे आपली परंपराच आहे हल्ले नडलेल्याला मदत करणं म्हणून तुम्हाला इथं राहायला परवानगी दिली नाही मग आपल्या हातून तुला जर बोलावलं असेल तर त्याला मदत नको का करायला काय का तू माझ्या तोंडाकडे बघ उभी करायली आहेस बघ तू आता घराच्या बाहेर पाऊल सुद्धा टाकायचं नाही तुझं लग्न जमेपर्यंत तू इथंच राहायचं आपल्यासारख्या वडीलधाऱ्या माणसाच्या शब्दाबाहेर मी जाणार नाही पाया पडते ना आई बापाला चांगलं बोलून लावलेलं दिसतंय नाहीतर आमचा हा चंद्या अरे कुठल्या तरी फटाक्याच्या मागे लागलाय असं कळलंय मला काही आपल्या सगळ्यांना नाही करत होते हो माझी बायको लग्न माझ्या पुष्पालानी बायको का निघून बायको का निघून बायको का निघून हो साहेब तुम्ही इथे कसं आलाय हे काय वेळेचं हॉस्पिटल नाही हे जगत वेळेचं हॉस्पिटल आहे आपण सर्व वेळे आहोत कोणी कार वेळे कोणी रिक्षाने कोणी अडचण सगळ्या वेळ्यांचा बाजार खबरदार माझ्या बायकोला पुन्हा कमी झालेलो तुम्ही मला वेळा म्हणता नाके तू सांग दुकोण आहे ते हा खरोखरच वेडा आहे की काय खबरदार माझ्या बायकोला पुन्हा दरडलो तुम्ही मला वेळा म्हणता अगे चटवे या श्रीमंत बाळासाहेब गाडवांच्या चिरंजीवाला सोप्या काकडा आला वेळा म्हणताना तुझी जीभ कशी घालून पडत नाही हो श्रीमंत गाडवे जरा इकडे बघा कोण पिताश्री अयश्वंत कीर्तिवंत गुणवंत श्रीष्ठिमान आपल्याला वंदन करीत आहे
हलकट निर्लज्ज चालतो इथून. म्हणजे ओळखतेस तू याला? नाही. मग हा असं आपल्या घरात काय करतोय? नंद्या याला हाकला लावा. कंपनीला माहित पाठवा. पोलिसात तक्रार करून तुमच्या अगोदर पंचनामा करावा लागेल. वेड्या, तुला काय करायचं ते कर जा. वेळा तो वेळा शानपणा करतोय. शांत डोक्याने विचार करा. मला एका ऐवजी 56 बायका भेटतील, परंतु तुमची गेलेली अब्रू परत मिळणार नाही. जा बाबा, तू हिला घेऊन जा. हे तू जा याच्या बरोबर. चल गे, थकवे.